मित्रांनो, मुंगूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्याला धनप्राप्ती म्हणजेच मनी, पैसे हे सर्व काही देऊ शकतो। जर आपल्या बँक खात्यामध्ये पैसे नसतील, आपला बँक बॅलन्स हे खूप कमी असेल, तर मुंगूस आपला बँकमध्ये मनी जमा करू शकतो। म्हणजेच आपल्या बँक खात्यात या मुंगसामुळे खूप जास्त पैसा येऊ शकते। कदाचित काही लोकांना हे अंधश्रद्धा किंवा काही लोकांना हा फेक किंवा फोटो वाटत असेल, तर त्यांनी आत्ताच हा व्हिडिओ सोडून जाऊ शकता। पण ज्या लोकांना देवावरती विश्वास ठेवलेला आहे, जे लोक देवाला मानतात, त्यांनी या व्हिडिओला चुकून सुद्धा सोडू नका। कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच पाहून काहीतरी माहिती मिळेल आणि तुम्हाला त्या मुंगसाचा चांगला योग्य ते वापर करून पैसा म्हणजेच मनी आणता येतील। तर चला जाणून घेऊया मुंगसामुळे तुम्हाला कसा मनी म्हणजेच पैसा मिळेल आणि त्या पैशामुळे तुमचं बँक बॅलन्स हे फुल होईल। तर चला जाणून घेऊया। मित्रांनो, आजपर्यंत जर तुम्हीही तुमच्या बँक खात्यामधून कमीत कमी पैसे विड्रॉल केले आहे, तर आता तयार व्हा, कारण या उपायानंतर नक्कीच तुम्ही तुमच्या बँक खात्यामधून लाखाने पैसा विड्रॉल कराल। लक्षात ठेवा, मुंगूस हे भगवान श्री विष्णूंचे रूप आहे, त्यामुळे बरेच लोक आजकाल मुंगसाला सुद्धा पाळत आहेत। ज्या घरात किंवा ज्या जागेमध्ये मुंगूस असतो, तिथे जवळपास कुठेही साप नसतो आणि जे लोक मुंगसाची आणि सापाची भांडण पाहतात, अशा लोकांना खूपच भाग्यवंत मानले जाते। असे लोक खूप नशीबवान असतात असे मानले जाते। जे लोक मुंगसाची जोडी पाहतात, अशा लोकांना नक्कीच लवकरात लवकर अशी चांगली बातमी मिळणार आहे असे मानले जाते। धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती सकाळी बाहेर जाताना किंवा दुपारी घरी येताना त्याला रस्त्यात कुठेही इतरत्र मुंगूस दिसतो, अशा व्यक्तीला 48 तासात मोठी धनप्राप्ती होत असते। आणि तुम्ही देखील कधी कधी विचार केला असेल, जेव्हा जेव्हा तुम्हाला मुंगूस दिसतो त्यानंतर तुम्हाला खूप जास्त मनी म्हणजेच पैसा मिळालेला असतो। लक्षात ठेवा, हे उपाय नक्की आहे। जेव्हा कुठेही तुम्हाला मुंगूस दिसेल, तेव्हापासून पुढच्या कमीत कमी 48 तासांपर्यंत तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण तुम्हाला त्यावेळेला नक्कीच एक चांगली धनप्राप्ती प्राप्त होते। मुंगसामुळे पैसे हे मिळतातच, कारण मुंगूस हे भगवान विष्णूचे रूप आहे आणि यामुळे यामध्ये पैसे खूप मिळतात। आणि जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर पडाल आणि तुम्हाला मुंगूस पळताना किंवा इतरत्र दिसेल किंवा तो तुमच्याकडे पाहून दात दाखवताना दिसेल, तर हे तर खूपच भाग्याचे आणि शुभ लक्षण मानले जाते। जेव्हा कधी मुंगूस तुम्हाला त्याचे दाते किंवा जीभ दाखवेल, तेव्हा एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की आता तुमचे पूर्णपणे भाग्य बदलणार आहे। मुंगूस कोणत्याच व्यक्तीला त्याची जीभ किंवा दात दाखवत नाही, पण ज्या कोणत्या व्यक्तींना दाखवतो किंवा जो कोणता व्यक्ती त्याची जीभ किंवा दात पाहतो, तो व्यक्ती भाग्यवान मानला जातो। जर आधी तुम्ही सुद्धा मुंगसाची जीभ किंवा दाते पाहिले असतील, तर नक्की तुम्ही खूप भाग्यवान आहात आणि तुम्ही पाहिलेत की नाही ते आम्हाला कमेंटमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। आणि एवढंच नाही तर मित्रांनो, मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही एक छोटेसे काम करून तुमची कोणतीही मनोकामना त्या मुंगूस राजाकडून पूर्ण करून घेऊ शकता। मुंगूस दिसल्यानंतर तुम्ही त्याच्यासमोर मनोभावाने हात जोडायचे आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती मुंगसासमोर प्रकट करायची आहे। त्याचबरोबर तुमची नजर व मुंगसाची नजर तुमच्यावर पडल्यास फक्त त्याच्यासमोर हात जोडून त्याला प्रणाम करावा। असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये कधीच धन कमी पडणार नाही, तुमचं बँक बॅलन्स सदैव फुल राहणार, तुमच्या घरामध्ये सुख, संपत्ती, वैभव, शांतता नांदेल आणि तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होईल। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात नक्की चमत्कार करणारा ठरेल। लक्षात ठेवा, मुंगूस कधीही दिसो, कुठेही दिसो, शेतात किंवा घराबाहेर पडल्यास कधीही दिसल्यानंतर हा छोटासा उपाय करा, नक्की सदैव तुम्हाला धनप्राप्ती होईल। या उपायाने तुमच्या आयुष्यात कधीच पैशाची कमी येणार नाही आणि हा उपाय नक्की तुम्हाला प्रत्येक वेळी धनप्राप्ती करून देईल। मित्रांनो, सोबतच अनेक वेळा आपण शांततेत झोपलेले असताना आपल्याला विविध प्रकारची स्वप्न पडत असतात। मग स्वप्नामध्ये आपल्याला काहीतरी दिसत असते, अगदी आपण कुठेतरी पर्यटन स्थळी देखील भेट देऊ शकतो। स्वप्नामध्ये काहीही होऊ शकते। काही जण तर स्वप्नामध्ये विदेशात सुद्धा यात्रा देखील करतात। काहींना स्वप्नात चांगल्या प्रकारच्या गोष्टी घडतात, तर काहींना स्वप्नात वाईट प्रकारच्या गोष्टी दिसतात, त्यामुळे त्यांना समजत नाही की त्यांचा अर्थ नक्की काय होतो।
मित्रांनो, काही लोकांना वाटते की स्वप्नात आपल्याला काही गोष्टी दिसल्या त्यामध्ये त्याचा अर्थ नक्की होतोय तरी काय. काही लोकांना हेच कळत नाही की स्वप्नात आपल्याला नेमकं काय दिसल्याने त्याचा काय अर्थ होतो. काही लोक तर आधीच घाबरून जातात. पण लक्षात ठेवा, स्वप्नात जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती चांगलीच नसते आणि जी प्रत्येक गोष्ट दिसेल ती वाईटच नसते. तसे स्वप्नात तुम्हाला प्राणी, वस्तू आणि इतर काही जागा दिसतात. त्यामध्ये काही जागा शुभ, काही संकेत शुभ संकेत देतात, तर काही वस्तू, प्राणी हे अशुभ संकेत देतात. तर चला जाणून घेऊया, हे मुंगूस तुम्हाला स्वप्नात दिसला तर काय संकेत देतो. तर लक्षात ठेवा, मुंगूस जेव्हा जेव्हा तुम्हाला स्वप्नात दिसतो तेव्हा तेव्हा हा संकेत तुमच्यासाठी शुभ मानला जातो. कारण मुंगूस हे श्री हरी विष्णूचे रूप आहे आणि मुंगूस हे तुम्हाला धनप्राप्ती देण्यासाठी स्वप्नात दिसते. असे मानले जाते धार्मिक माहितीनुसार की तुम्ही जेव्हा जेव्हा स्वप्नात मुंगूस पाहाल तेव्हा तेव्हा तुम्हाला खूप जास्त धनप्राप्ती होईल. तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यात पैशाची कधी कमी दिसणार नाही. लक्षात ठेवा, मुंगूस हा त्या लोकांना दिसतो जे लोक खूप जास्त आतुर असतात धनप्राप्तीसाठी आणि मुंगूस हा त्याच लोकांना बाहेर दिसतो जे लोक खूप जास्त चिंतित असतात. मुंगूस हे श्री हरीचे रूप असल्यामुळे हे त्यांच्या भक्तापर्यंत लवकरात लवकर पोहोचतात. त्यामुळे तुम्हीही श्रीहरीचे नामस्मरण करा. नक्कीच तुम्हाला मुंगूस लवकरात लवकर दर्शन देईल. आणि हे गोष्ट तर नक्कीच आहे की जेव्हा जेव्हा मुंगूस तुम्हाला दर्शन देईल तेव्हा तेव्हा तुम्हाला धनप्राप्ती नक्की होईल. लक्षात ठेवा, मुंगूस जेव्हाही कोणालाही दर्शन देतो किंवा ज्यासमोरही येतो तेव्हा त्या व्यक्तीला 48 तासाच्या आत नक्की धनप्राप्ती होते. धार्मिक मान्यतेनुसार मुंगूस हा धनाचा देवता मानला जातो. हे कुबेर देवतासोबतच हे दुसरा देवता आहे जो कधीही कोणालाही जरी दिसला तर त्याला धनप्राप्ती हे निश्चित होत असते. जसे कुबेर देवतांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर धनप्राप्ती होते, त्याच प्रकारे मुंगूस दिसल्यानंतर सुद्धा धनप्राप्ती होते. त्यामुळे कधीही तुम्हाला कुठे मुंगूस दिसला तर हे चांगले संकेत आहे. तर मित्रांनो, कधीही कुठेही तुम्हाला मुंगूस दिसो त्याला कधीही दुर्लक्ष करू नका. आणि आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.